नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ दिवस. मी जतीन दोडणकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर. तर मित्रांनो, मी आत्ताच चाललो आहे मुंबईमध्ये जोगेश्वरीला आपलं बाईकचं शोरूम आहे आणि तिथे आपल्या बाईकचं थोडंसं काम आहे, चेकअप करतो जरा, कारण बाईकचं चैन वगैरे थोडंसं नॉईज करते आणि मग बाईक चालवताना थोडंसं त्रास, म्हणजे कानाला ते बरं नाही वाटत. त्यामुळे मी मुंबईला चाललो आहे जोगेश्वरीला. आणि बाईकचं टायर आपल्या एकदम टकला झाला, एकदम गुळगुळीत झाला, त्यामुळे तोही चेंज करायचा आहे, तोही काम आहे. आणि अजून थोडीशी बारीक छोटी कामं आहेत, ती पण करायची आहेत. एक 2 दिवस मी थांबणार आहे मुंबईला, स्टे करणार आहे हॉटेलमध्ये किंवा मग नातेवाईकांच्याकडे. पण तसंच नेहमीप्रमाणे भेटूयात आपण मोठं व्लॉगिंग सेटअपवरती. बाकीचे गणपती बाप्पा मोरया, जय भवानी, जय शिवाजी. चलो. तर मित्रांनो, सकाळी 6 वाजता निघण्याचं प्लॅन होतं माझं, पण निघता 6:30 वाजले. सकाळ झालीच पूर्णपणे. राईड करायला सकाळची राईड, सकाळी 6 वाजल्यापासून किंवा 7 वाजल्यापासून जी राईड होते ती पटापट होते. त्यानंतर दुपारी थोडं राईड आपली स्लो होते, कारण ऊन पण आलेला असतो आणि पूर्ण रस्ताही फुल एकदम गरम झालेला असतो. आणि त्याच्या ज्या वाफा येतात रस्त्याच्या, गरम वाफा, त्या डायरेक्ट जॅकेटवरती येतात आणि जॅकेटमधून मग आपल्याला आतमध्ये थोडं गरम होतं. त्यामुळे आपली राईड एकदम स्लो होऊन जाते. त्यामुळे आपण नेहमीच सकाळी निघतो. इकडे महाडच्या रस्त्यावरती काय कंडिशन आहे बघा. सकाळी आता जवळजवळ 8 वाजलेत. 8 वाजता ही कंडिशन आहे धुक्याची. क्लायमेट पण एकदम भारी वाटतोय. काय वाटतोय बघा, बाईक चालवायला पण मला मस्त एकदम थंडगार वाटतोय. समोर काहीच दिसत नाही. थोडं अंतरावरती गेल्यावरती थोडा रस्ता दिसतोय, नाहीतर सकाळी लवकर निघालो असतो तर मग काय खरं नव्हतं, काहीच दिसलं नसतं पुढे. आज बाहेरमध्ये मस्तपैकी नाश्ता केला. मेदूवडा घेतला होता, 3 वडे, कॉफी, भरपेट नाश्ता केला आहे. आता डायरेक्ट मुंबईमध्ये आपण भेटूयात आता लवकरात लवकर. आज संडे पण आहे, थोडं ट्रॅफिक कमी असेल. मुंबईचा ट्रॅफिक, मुंबई गोवा हायवेचा ट्रॅफिक तर चालूच असतो. तर मग भेटूयात आपण आता मुंबईमध्ये. पनवेलमध्ये पोचलो आहे मी. 4.5 तास लागले पनवेलमध्ये यायला. इथून मला जोगेश्वरी फायनली आता आपण आलो आहे बेनेली शोरूम, जिथून आपण बाईक घेतली होती. थोडं बाईक दाखवूयात. चैन किटचा आहे प्रॉब्लेम, का आवाज करते. आणि आशिष ॲडवायझरला विचारूयात की आपल्याला बेनेलीचा पुढचा टायर कुठे मिळेल. आपण जोगेश्वरीला गेलो होतो. जोगेश्वरीचं काम, थोडंसं काम होतं बाईकला, ते करून घेतलं. ब्रेक पॅड वगैरे चेंज करून घेतले. आता आपण लॅमेंटन रोडला आलो आहे मुंबईला. तर तिथे पण आपल्याला थोडा वेळ जाईल, आपले टायर चेंज करायचं आहे. तर मित्रांनो, काल आपलं जोगेश्वरीला बाईकचं काम होतं ते काम केलं आपण, पण काम करता आपल्याला संध्याकाळ झाली. त्यामुळे आजचं जे टायरचं काम होतं आपलं करायचं, टायर चेंज करायचं, ते आपण आज घेतलं आहे. काल होल्ड केलं, मी थांबलो. आता इथे तर फायनली आपण आलो आहे आता टायर शॉपच्या इथे.
अंदर लाना है क्या? तर मी आत्ता आलो टायर चेंज करण्यासाठी, पण आता मी तुम्हाला आपल्या टायरची पहिली हालत दाखवतो. हे टायर पूर्णपणे खराब झाले, एकदम त्याच्यामधून तार एकदम बाहेर आली आहे. त्यामुळे आता दोन्ही टायर मी चेंज करतो. मी सीएट महावीर टायर्सची इथे आलो आहे आणि आता जे मी टायर बसवतो आपल्या बाईकला ते मी तुम्हाला टायर पहिलं दाखवतो. 3 वर्षाची वॉरंटी आहे. वेगळे टायर आहे दोन्ही टायर. एक सीएटचा आहे, एक ब्रिस्टॉनचा आहे. तर हे आपण आता चेंज करतोय. तर आपल्या बाईकचे दोन्ही टायरमध्ये आहे ना, या टायरमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की हा टायर जास्त घासतो एक साईडमधून. तर मी तेही तुम्हाला दाखवतो की ते कसं घासतो. तर मला पुन्हा बेनेलीच्या शोरूममध्ये जावं लागणार आहे, कारण मी इथे पण विचारलं तर याने मला सांगितलं की काहीतरी एक छोटंसं प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तर मला ते कंपनीमध्ये जाऊन बघावं लागेल. तर पुन्हा मी इथून आता जोगेश्वरीला जाणार आहे. टायरात आपण पहिले तर अरे बाबा तुम्ही जो अंदर तो ताज़ा से बेकार से कोई नहीं है. यहाँ साइड यहाँ से ये घिस रहा है ना. हाँ ये खड्डा खड्डा हो रहा है. मैकेनिक को बोला कि ऊंचा ऊंचा नीचे हो रहा है, खड्डा खड्डा टाइप का. तर एक साईडून जास्त घासला जातो आणि एक साईडून तर इथे मधून खड्डा झाला आहे. त्यामुळे मला हे मेकॅनिकच्याकडे परत जावं लागेल. तर इथलं हे इकडचं आपलं टायर चेंज करून झालं की आपण पुन्हा जोगेश्वरीला जाऊयात आणि एकदा तो फायनल जे काय ते आपण करून घेऊयात. कारण आपली पुढची राईड असेल, मोठी असेल, छोटी असेल, सांगू शकत नाही. आपल्या दोन्ही टायरची किंमत थोडी जास्त आहे, पण काय करणार, टायर तर आपल्याला टाकायला पाहिजे. टायरने आता टाकून गेलो. टायर टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथून आता जोगेश्वरीवरून आपण इथे आलो. इथून पुन्हा आपल्याला जोगेश्वरीला जायला लागेल. चेन किटचा प्रॉब्लेम पण काल सॉल्व्ह झाला नाही आपल्याला, उशीर झाला. 2-3 बाईक होत्या, संडे होता काल, त्यामुळे आपल्याला उशीर झाला. आणि मग आपण असं विचार केला की चेन किटचं प्रॉब्लेम जे आहे ते आपण नेक्स्ट कधी मुंबईला येणं झालं तर करूया. पण आता आलं जात तर मी चेन किटचा पण प्रॉब्लेम बघणार आहे. आणि टायर जो एक साईडून घासतो आणि एक साईडून मध्ये जर खड्डा पडतो तर मला तेही चेक करायला लागेल. तर ते चेक करण्यासाठी पुन्हा आता इथून मी जोगेश्वरीला जाणार आहे. आणि पहिले तर आपण टायर पूर्णपणे ओके करूयात. दोन्ही टायर आपण टाकतो आहे. ॲक्च्युली टाकायचं आहे आपल्याला पुढचा टायर. आता आलो आहे आपण, तर दोन्ही टायर आपण टाकून घेतो. टायरचा प्रॉब्लेम 100% आहे, मला शॉपमधून पण कळालं. क्या अपने वो टायर में वो ट्यूब भी डाल दो, ये स्पेयर में रहेगा है ना आपके पास. हे आपल्या 5च्या टायरची ट्यूब आहे. ट्यूब तर तशी सहसा कुठे भेटत नाही. तर मी काय करतो, आपल्या दोन्ही टायरमध्ये पुढचा आणि मागच्या टायरची जी ट्यूब आहे ती पण चेंज करून घेते. आणि ही मी स्पेअरसाठी ठेवतो आहे, कारण कधी कुठे पंक्चर होतो, मोठा पंक्चर झाला तर प्रॉब्लेम येतो. आणि मग सहसा कुठे प्रॉब्लेम आल्यानंतर मग आपल्याला ती ट्यूब मिळत नाही. आणि मग तिथे कोणती तरी छोटी किंवा मोठी एखादा ओव्हर साईजची आपल्याला ती टाकावी लागते. त्यामुळे आत्ताचे जे आपण जे टायर दोन्ही बसवतो त्यामध्ये दोन्ही नवीन ट्यूब टाकतो. आणि ह्या ट्यूब मी घेऊन ठेवतो आहे स्पेअरसाठी. आपल्या गाडीला पण जॅक लागतो आहे 4 व्हीलरचा. असाच म्हणजे विचार करा, आपल्या बाईकचे जॅकवरती उचलणार. रबर है, हाँ रबर है, नीचे लगाना पड़ेगा. फट जाएगा लेकिन वो देखो उधर फटा नहीं है ना. आपल्या पुढच्या टायरचे तर आपण पैसे वसूल केलेत पूर्णपणे. मस्त चालवलं आहे. ॲक्च्युली हे करायला पाहिजे होतं अगोदरच, पण एक आपलं लक होतं की टायर फुटला नाही. रेडियल टायर असल्या कारणाने तो प्रॉब्लेम झाला नाही.
जर आपले साधे टायर असते तर नक्कीच कधीतरी रनिंगमध्येच टायर फुटला असता. टायर चेंज करण्यासाठी आलो होतो एक टायर, पण आता इथे आल्यानंतर लक्षात आलं की दुसराही टायर गेला आहे. तर आपण दोन्ही टायर टाकले. आता आपण बिलिंग करतो आहे कुणालबाईंची. इथे कुणालबाई आपलं बिलिंग करत आहेत. हे कुणालबाई आहेत. कुणालबाईंचं शॉप आहे मुंबईमध्ये. तुम्हाला सांगतील कुठे आहे ते. नमस्ते, ये हमारा शॉप श्री महावीर टायर्स है. ये ग्रैंड रोड ईस्ट में है, लेमिंगटन रोड पे पड़ता है. और अपने यहाँ पे सारा इम्पोर्टेड बाइक, इम्पोर्टेड कार, नॉर्मल रेंज का टायर, नॉर्मल बाइक, कार के सब टाइप के टायर मिलेंगे. कभी भी चाहिए आप आ सकते हैं यहाँ पे. तर मी तुम्हाला यांचा नंबर स्क्रीनवरती देतो. तुम्हाला जर टायर चेंज करायचं असेल, स्पोर्ट बाईक वगैरे 4 व्हीलर टायर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही कुणालबाईंकडे येऊन चेंज करा. चला, लेमिंगटन रोडमध्ये आपलं टायर चेंज करून झालं आहे. आता आपण इकडे रूम घेतली होती, उशीर झाला म्हणून. आता लगेज वगैरे घेऊन आपण पुन्हा जोगेश्वरीला जाऊया. आता करतोय आपली टंकी फुल करून घेतो, म्हणजे नंतर प्रॉब्लेम नाही येणार घरी जाईपर्यंत. टोटल 1600 रुपयांचा पेट्रोल आता आपण टाकला आहे. आगे लगा दो गाड़ी आगे लगा दो. आपण आलो बेनेरीच्या वर्कशॉपमध्ये. तर आपल्या चेन किटचा थोडा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी आलो. आता बघूया आपण खोलणार आहोत इथे आणि मग जे काय प्रॉब्लेम आहेत आपल्याला ते समजेल. जर चेन किटचं जर चेन किट गेला असेल पूर्णपणे, चेन गेली असेल तर चेन टाकूयात, आणि चेन किट पूर्ण गेला असेल तर मी त्याचं चेन किट पण टाकणार आहे. या चेन किटमुळे आहे ना चेनला खूप आवाज येतो, खसखस आणि ते खूप कंटाळा असा वाटतो ऐकून. त्यामुळे आता हे नवीन इथे व्हील आहे. हे नवीनवालं चेन किट आपलं टाकून झालेलं आहे. जुनंवालं खूप आवाज करत होता म्हणून ते इथेच राहणार आहे. बाईकचं चेन किट तर टाकून झालं आहे. जवळजवळ काम झालं आपलं पूर्ण. तर आता राहिल्याचे मला झोप. मी आता बघतो आणि चाललो आयुषला भेटायला. आयुषला भेटेन आणि उद्या सकाळी मात्र मी रिटर्न जर्नी जाते. क्या बात करूं? राइडिंग के बारे में बात करें. क्या राइडिंग? कुछ भी. अरे भी इंस्टा राइडिंग को फॉलो करो, साइकिल राइड के बारे में सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो. पेशेंस के लिए भैया के इंस्टाग्राम को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, यूट्यूब को भी करो, यूट्यूब को भी. फेसबुक है हाँ. तो जितने भी भैया जितने भी एप्लीकेशंस पे सबको लाइक, सब्सक्राइब, फॉलो, शेयर सब करो. भैया को 1 मिलियन का टारगेट है भैया का, वो पूरा करो. भैया सारे राइडर्स को फ्री में गोप्रो देंगे. हां. 2 दिवसाचं काम आटपून माझं काम मुंबईचं पूर्ण झालं आहे. आणि आता शेवटी मी रिटर्न जर्नीसाठी निघालो पुन्हा दापोलीसाठी. थोडा लेट निघालो, ट्रॅफिक भरपूर आहे. जॅकेट पण घातलं नाही कारण गरम होणार. बस इनर घातली आणि निघालो. आता मुंबई गोवा हायवेवरती लागल्याच्या नंतर मग जॅकेट आणि ग्लोव्ज मी घालेन. तोपर्यंत मी आपली अशीच राईड करणार आहे. वीस किलोमीटरच्या रस्त्याला सुद्धा मुंबईमध्ये 2 तास लागतात पोहोचायला. ही कंडिशन झाली मुंबईची.
बाईक असू दे, फोर व्हीलर असू दे, कंटाळा येतो. सकाळी लवकर निघालो असतो तर लवकर पोचलो असतो, पण कंटाळलो होतो, 2 दिवस थकलो होतो म्हणून झोपलो आणि मग आता निघालो. आता साधारणतः टाईम झाला 11 वाजलेत. पोहोचेपर्यंत मला 5 वाजतील संध्याकाळी घरी. तो मी पोहोचलो दापोलीमध्ये. व्हिडिओ खूप मोठी झाली असती म्हणून मुंबईनंतर मधला व्हिडिओ मी केला नाही, कारण मेन आपलं व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे होतं टायर चेंज आणि गाडीचं काम. तर मी आत्ता पोहोचलो लाडेघरमध्ये. काहीच वेळात पोहोचेन घरी. आता मी घरी पोचलो आहे आणि घरी येऊन मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं माझ्याकडून राहिलं होतं. कारण पहिला जो मी टायर घेतला तो सीएटचा टायर घेतला होता आणि सीएटच्या टायरमध्ये मला थोडा तो प्रॉब्लेम वाटला, कारण एकदम तो पहिला आपल्या जुन्या गाड्यांचा जसा असायचा लाईनवाला टायर तसा टायर होता आणि थोडा तो कमी पण होता. त्यामुळे मी तो चेंज केला आणि मग हा जो 110 मला वाटते 110-90 आहे आणि तो 100-90 होता, त्यामुळे तो काढला आणि तो एकदम छोटा पण वाटत होता. मग हा मी रॅल्कोचा बटन टायर घेतला आणि मागचा जो टायर आहे तो अजून म्हणजे जो, कारण मला आता ऑफ रोडिंग वगैरे कुठे करायची नव्हती म्हणून मग मी हाच टायर घेतला. कारण पहिला जो मेर्झलरचा टायर आहे त्याची किंमत साधारणतः 20,000 ते 25,000 रुपये किंमत आहे आणि दोन्ही टायर जर मला मेर्झलरचे घ्यायचे झाले असते तर मला तो नाही म्हटलं तरी 35-40 पर्यंत गेला असता, म्हणून तेवढा काही माझा बजेट नव्हता. म्हणून मी हा एक समोरचा रॅल्कोचा टाकला आहे आणि मागची जी कंपनी आहे ती थोडी नवीनच आहे, मी तर पहिल्यांदाच ऐकली आहे. आणि हा चेन किट टोटल मला 40,000 पर्यंत खर्च आला. या टायमाला खूपच जास्त खर्च झाला माझा, त्यामुळे बजेटमध्ये पूर्णपणे मी हल्लो आणि मग हे टायर टाकून गेली. कारण आत्ता माझी ऑफ रोडिंग कुठे आहे नाही, माझी मोठी राईड पण नाही. ॲक्च्युली नॉर्थ ईस्टची एक राईड होती माझी, पण माझ्या बिझनेसमुळे आणि माझ्या घराचं नवीन काम असल्याकारणाने मग मी ते राईड कॅन्सल केली. मित्र तर माझा जाणार आहे. हे आपलं इंस्टाग्राम ID आहे आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा.